नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या ध्यान आणि या प्रकारच्या विषयांवर आपली व्याख्यानं सुरू आहेत. ध्यान या विषयावर जेव्हा मी व्याख्यान दिलं त्यानंतर काही लोकांचे प्रश्न आले. त्याच्या आधीही काही लोक होते. ध्यान हा प्रश्न मुळात ज्याने विचारला त्यांच्याही एका प्रश्नाचं उत्तर मी द्यायला राहिलं होतं माझ्या हातून. तर त्याने विचारलं होतं की ध्यानाची वेळ सगळ्यात जास्ती कोणती. सगळ्यात चांगली वेळ सकाळची, पहाटे, ज्यावेळी सूर्योदय होण्याला 2 घटका शिल्लक असतात. ही वेळ सगळ्यात चांगली. आणि त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे हिमालयातले काही जे योगी असतात त्यांनाही भक्त हवे असतात, तर ते आसमंतात फिरत असतात. आणि ज्या ठिकाणी त्यांना प्रकाश दिसतो, प्रत्येकाला प्रकाश आहे आपल्याला, हे विसरू नका. एक ऑरा हा प्रत्येकाला आहे. हा ऑरा ज्या रंगाचा असेल त्या रंगाप्रमाणे बुद्धिक्षमता असते. त्याला कृष्ण म्हणतात. कर्षती इति कृष्ण, हा जो विश्वाची शक्तिकर्षण करतो त्याला कृष्ण म्हटलेला आहे. आणि ज्याप्रमाणे हा ऑरा जिथे त्यांना पांढरा शुभ्र दिसत असेल त्या ठिकाणी त्या भक्तावर, त्या साधकावर हे योगीजन लक्ष ठेवून असतात. तुम्हाला समजो का न समजो, त्यांची कळत न कळत तुम्हाला मदत होत असते. या भिंती किंवा हे त्यांच्या आड येत नाही. त्याच्या आतून सुद्धा तुमचा ऑरा पाहण्याची त्यांची क्षमता असते. आणि याप्रमाणे नेहमी सकाळी पहाटे सूर्योदयाच्या आधी 2 तास ध्यान करणं ही सगळ्यात चांगली उपलब्ध असलेली वेळ आहे, किंवा संध्याकाळी. ह्या 2 वेळा ध्यानासाठी चांगल्या आहेत. केव्हाही तुम्ही आधी म्हणाल मी 8 वाजता उठून ध्यान करतो, मी दुपारी 1 वाजता ध्यान करतो, तर ध्यानाला तेवढी त्या किंमत राहणार नाही, त्याची युटिलिटी, त्याचा फायदा होणार नाही. त्याप्रमाणे आपण लक्षात ठेवा की ध्यानाची एक ठराविक वेळ ठेवावी. तुम्ही सकाळी 7ला करत असाल तर रोज 7ला करा. कधी 7ला, कधी 8ला, कधी 10ला, कधी केलंच नाही असं नका करू. एक लक्षात ठेवा की तुमचे जे ध्येय आहे, ती देवता किंवा ते गुरु किंवा ती जी कोणी व्यक्ती असेल ती त्यावेळी तुमची वाट पाहत असते. तुम्हाला समजलं असलं, माहिती असलं नसलं तरी. तेव्हा एका ठराविक वेळी ते करण्याची सवय लावावी. शरीरालाही तशी सवय लागते. त्यावेळी आपोआप आपल्या दोन्ही नाड्या बरोबर चालू राहतात. इडा पिंगला राहून मधली सुषुम्ना चालू राहते. त्यासाठी वेगळे काही करण्याची गरज लागत नाही. ज्यांची इडा किंवा सुषुम्ना चालत असेल तर त्यांच्यासाठी रामदासांची जी थोटी आहे ती कामात आणून श्वास दोन्ही एक प्रकारचे करता येतात, समान करता येतात. आणि मग सुषुम्ना जागृत करावी लागते. सुषुम्ना चांगली जागृत झाल्याशिवाय ध्यान होणं मला तरी कठीण वाटतं. तर हे त्याग्रस्तांचं हे उत्तर आहे की अमुक केव्हा करावं ते यावेळी. तर आता पुढची गोष्ट. एकाने प्रश्न विचारला की काका नमस्कार, माझा प्रश्न असा आहे की मी ध्यान किंवा जप करत असताना खूप पर्यंत प्रयत्न करून देखील माझं मन विचारातकडे धावत असते, त्यामुळे मी खूप अस्वस्थ आहे, कृपया मला मार्गदर्शन करा. आता हा एक प्रश्न फार महत्त्वाचा आहे. मुळात तुम्ही जे ध्यान करता हे कोणाला विचारून केलेलं आहे का, कोणाच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे का. लोक काहीतरी पुस्तकं वाचतात आणि ध्यान, जप, मंत्र सगळं सुरू करतात, त्याच्या उपासना सुरू करतात आणि त्याचा त्यांना काहीही फायदा होत नाही. त्यांचे प्रयत्न चांगले असतात, त्यांच्या प्रयत्नाबद्दल त्यांचं कौतुकच आहे. काहीही न करण्यापेक्षा ते नक्कीच चांगलं आहे. परंतु हे करताना हे लक्षात घ्यायला पाहिजे, म्हणून गुरुची आवश्यकता आहे. मग कुठलाही असा तुम्ही, हा गुरु या ठिकाणी कोणावर तरी आपली भक्ती असणं आवश्यक आहे. ही भक्ती तुम्हाला मदत करत असते, हा भाव तुम्हाला मदत करत असतो. हा भाव तुमच्या शरीरात भिनलेला असतो आणि हा भाव भिनला
की ती मदत आपोआप आतून होते हे विसरू नका. ही मदत व्हावी अशी जर तुमची इच्छा असेल तर या प्रश्नाचं मग उत्तर फार सोपं होऊन जातं की जप तुम्ही करता कोणाचा करता. तुमच्या शरीराला तो आवश्यक आहे किंवा योग्य आहे अयोग्य आहे याचा कधी विचार केला का. माझं शरीर जर शिवाच्या उपासनेलायक असेल आणि मी जर विष्णूची उपासना करत असेल, मी जर गणपतीची उपासना करीत असेल तर ते बरोबर आहे का, ते फळू शकेल का. तुम्ही कधी असा कधी विचार कोणी केला आहे का. कुठलं ध्यान करावं हे गुरु का सांगतात विशिष्ट, याला काही कारण असतं. तुमच्या शरीराला, तुमच्या संस्काराला, तुमच्या पूर्वसंस्काराला आवश्यक असणाऱ्या गोष्टीचं देवतेचं ध्यान गुरु तुम्हाला सांगत असतात आणि ते जर योग्य नसेल तर तुमचं ध्यान सफळ होऊ शकणार नाही. मी तुम्हाला नवोवेद करू इच्छित नाही. तुम्ही जे करता हे इतर कोणाही न करणाऱ्यांपेक्षा अतिशय चांगलं आहे, यात शंका नाही. परंतु एका दगडावर पाणी टाकत राहिल्याने काही त्या दगडाची झीज होऊन त्यातून काही फुलं उत्पन्न होत नाहीत. तिथे माती असावी लागते. या मातीला योग्य प्रकारे खत टाकावी लागतात, त्याची जोपासणी करावी लागते, निगराणी करावी लागते. ती आधेमध्ये माती उपसून खालच्या मुळालाही प्राणवायू वगैरे व्यवस्थित मिळेल ह्याची काळजी घ्यावी लागते आणि या प्रकारे ते शेत वाढत असतं. आपोआप खडकावर बीज टाकून कुठलंही शेत वाढत नाही, खडकावर पीक येत नाही. परंतु हे नेमकं आपली इच्छा असते करण्याची. मला तुमच्या इच्छेविषयी शंका नाही आहे. तुमची इच्छा असते आणि तुमची तीव्र इच्छा असते की आपण हे करावं, परंतु मार्गदर्शक न मिळाल्यामुळे तुम्ही आपल्या मनाने करता. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम दक्षिणामूर्तीचं स्तवन सांगितलेलं आहे, तो विधी सांगितलेला आहे की असं काही करण्यापेक्षा दक्षिणामूर्तींना आपण गुरु मानावं. कोणीतरी गुरु आवश्यक आहे. हा गुरु नसेल तर तुमची उपासना ही तेवढी फळू शकत नाही. हा विचार करा. उगीच वाया कशाला तुमचे कष्ट घालवता. थोड्या कष्टात जे होण्यासारखं असतं ते अनंत वर्षानुवर्ष कष्ट करूनही जर मिळत नसेल तर आपल्या उपासनेच्या निवडीतच कुठेतरी चूक आहे, आपल्या जपाच्या निवडीतच कुठेतरी चूक आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होता हे लक्षात घ्या. चांगली गोष्ट आहे, तुम्ही अस्वस्थ तरी होता. इतर काहीही न करण्यापेक्षा हे नक्की हजारपटींनी चांगलं आहे. आज न उद्या तुम्हाला त्यातून मार्ग मिळेल याविषयी ही शंका मनात बाळगू नका. परंतु यास मिळण्याला किती मार्ग जातील, किती वर्ष जातील, किती काळ जाईल, किती जन्म जातील हे नाही सांगता येत. म्हणून गुरुची आवश्यकता आहे. ती पायरीमधली आवश्यक पायरी आहे, ती टाळता येणार नाही आणि ती टाळून तुमचा उपयोग तुम्हाला काही होणार नाही. परंतु हा गुरु योग्य आहे याची काळजी घ्या. कोणीतरी पाहिजे म्हणून गुरु करायचा, या गुरु करण्याला काही अर्थ नसतो. मागे यावर मी स्वतंत्र अनेक या विषयावर मी बोललेलो आहे अनेकदा. माझी पूर्वीची व्याख्यानं ऐका. माझी व्याख्यानं सर्वच साधकांना अतिशय उपयोगाची होतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. ही ऐका, तुम्हाला पुष्कळ त्यातून मार्गदर्शन होईल. त्याप्रमाणे तुम्हाला अस्वस्थ वाटणं स्वाभाविक आहे, परंतु यासाठी मी सांगितलं ह्या काळज्या तुम्हाला घेणं आवश्यक आहे. त्या काळज्या घेतल्यात तर तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही. त्यांना खरे गुरु भेटलेले असतात, त्यांना हे असले कुठलेही प्रश्न पडत नाही. कारण गुरुवर निष्ठा असते, हे निष्ठा काम करत असते. गुरुचं शरीर हे काम करत नाही, हे लक्षात ठेवा. नाही, गुरु कुठल्याही रूपाने येऊन तुम्हाला ते सांगत असतो. त्यासाठीच मी दक्षिणामूर्ती विधान मुद्दाम सांगितलेलं आहे. कोणाच्या तरी गळ्यात पडण्यापेक्षा योग्य ठिकाणी जा. दक्षिणामूर्ती हा परमपवित्र परमदयाळू असा भगवान शिवशंकर आहे. दक्षिणेकडे त्याचं लक्ष आहे आणि या परमपवित्र अशा शंकराला तुम्ही भजलात, त्याला गुरु मानून पुढे मानणं हे फार चटकीसारखे होतं, पण ते पुढे पाळणं हे अतिशय कठीण आहे. तेव्हा तुम्ही जर या प्रकारे जर व्यवस्थित कराल, व्यवस्थित काळजी घ्याल तर हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही. दुसरा एक प्रश्न एकाने विचारलेला आहे. आय चॅन्ट दी फॉलोइंग बीज मंत्र
ओम गंग गणपतये नमः, ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. बिकॉज प्लीज गाईड मी, बिकॉज आय एम नॉट गेटिंग द डिझायर्ड रिझल्ट. मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की मंत्र हा गुरुमुखाने आला पाहिजे. ज्यांनी सिद्ध केला आहे तो मंत्र, अशाच्या मुखातून आलेला मंत्रच कामास येतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. ते बीज शुद्ध पाहिजे. शुद्ध आहे का नाही हे तुम्ही कसं ठरवणार? तुमची केवळ धारणा असून उपयोग नाही. तुम्ही एकलव्य नाही आहात. एकलव्य होणं अतिशय अवघड आहे. विसरून एकलव्यालाही मिळेल, परंतु ते एकलव्य होणं अतिशय अवघड आहे. आणि हे एकलव्य होण्याची तुमची पात्रता आहे का नाही, क्षमता आहे का नाही, हे पाहिल्याशिवाय एकलव्य होण्याचा प्रयत्न करू नका. एकलव्य व्हाल तरीही मिळेल. प्रत्येकाला गुरुची आवश्यकता, म्हणून मी सांगतोय गुरुची आवश्यकता आहेच, परंतु नसेल एखाद्याला शक्य ते, तर त्यांनी ह्या दक्षिणामूर्तीचं विधान करावं, त्यांना गुरु मानावं. कारण शेवटी आद्य गुरु हे श्री शंकरच आहेत. मुख्य गुरु श्री शंकर. गुरुक्षेत्रात जे काही वर्णन आहे, गुरूंचं जे काही वर्णन आहे, अरे ते मूळ शिवशंकरच आहेत हो. ते काही कोणी वेगळे नाहीत. त्यांनी शरीर धारण केलेलं आहे शंकर आणि श्रीगुरूंचं. असे हे श्रीगुरू अनेक शरीर धारण करू शकतात. आणि हे शरीर धारण केलेला जडदेही, त्याला आपण गुरु न मानता, त्यातलं जे गुरुतत्व आहे, या गुरुतत्वाला मानून पुढे चालाल तर तुमच्या पदरात कधी निराशा येणार नाही. पुढे जाऊन हा जडशरीरी गुरु जर समजा स्वर्गलोवासी झाला, तुम्हाला सोडून गेला, तर तुम्ही सैरभैर व्हाल. हा एक मोठा धोका त्यात असतो. म्हणून गुरुला जडशरीरी समजू नये. गुरु हे तत्वच समजावं. आणि अनेक ठिकाणाहून त्याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकतं हे लक्षात ठेवा. तुमचं दैवतही बदलू शकतो तो. मी सुरुवातीला जशी गजाननाची उपासना करीत असे, नंतर दत्ताची करीत असे, आणि त्यानंतर भगवान विष्णूंची करायला लावली. माझ्या गुरूंनी मला असे वेगवेगळ्या उपासना माझ्या हातून करवलेल्या आहेत. आणि अगदी ज्यांनी विचार केला नसेल अशाही उपासना माझ्याकडून त्यांनी करून घेतलेल्या आहेत. कदाचित गुरुत्वासाठी त्या उपासना आवश्यक असतील. त्याही शास्त्राची माहिती तुम्हाला गुरु म्हणून असणं आवश्यक आहे. असा कोणी साधक आला तर त्याला कसं डील करावं, कसं त्याला सांभाळावं, यासाठी कदाचित त्या उपासना आवश्यक असतील. त्याही माझ्या हातून त्यांनी करून घेतलेल्या आहेत. म्हणून याही ग्रहस्थांना मी पुन्हा तेच सांगतो की मंत्र हा ज्यांनी सिद्ध केला आहे अशाकडून घ्या. पैसे देऊन मिळणारे मंत्र कधी घेऊ नका. पुस्तकातून वाचून मिळणारे मंत्र कधी घेऊ नका. ते सफळ होणार नाहीत. अगदी ठामपणे सांगतो आहे. कारण त्या मंत्रात काही ताकदच नाही. तुम्ही कागदाचं बी करून जर कागदाचा काही लावला, आंबा लावला, तर त्याला येईल का हो? आंब्याचं झाड, आंबे येतील का त्याला? उद्या तुम्ही कागदाचे गहू लावले, कागदाचे हे अमुक पेरले, काही पिकं पेरली कागदाची, येतील का हो त्याला फळं? तसं हे आहे. तुम्ही कागदातून घ्याल त्याला काहीही होणार नाही. असं असतं तर सगळेजण एकापेक्षा एक श्रेष्ठ असे साधक झाले असते. कारण पुस्तकात सगळंच लिहिलेलं आहे. समजा मला जरी माहिती असलं तरी मी पुस्तकात सर्व लिहू शकत नाही. कारण मला माझ्या गुरूंचे काही बंधनं आहेत. काय लिहावं आणि काय लिहू नये, काय सांगावं, काय लिहू नये, काय सांगू नये, याची काही बंधनं असतात. ही बंधनं मी जर पाळली नाहीत तर माझे गुरु मला शिक्षाही करतात. त्यामुळे या सर्वात मी वाचतो. मी या फंदात पडत नाही. अनेक लोक मला विचारतात तुम्ही का दीक्षा देत नाही? मला त्यांची आज्ञा नाही तोपर्यंत मी देणार नाही. जेव्हा त्यांची आज्ञा होती तेव्हा माझ्या हातून अनेक दीक्षाही झालेल्या आहेत. परंतु त्यांची आज्ञा लागते. माझ्या शिष्यांची काळजी ते घेतात याची मला खात्री जेव्हा असते तेव्हाच माझ्या हातून मी दीक्षा दिली जाते, नाहीतर नाही दिली जात. दीक्षा हे काही असं चार चौघात जाऊन वाटण्याचं स्थान नाही. मी असं बघितलं अनेक ठिकाणी. ऑटोमधून दीक्षा दिली जाईल, दीक्षा दिली, पॉम्पलेट वाचले जातात की अमुक ठिकाणी यावेळी या. अरे काय भाजी आहे का, काय गंमत आहे? अशी होते का दीक्षा?
आणि अशा दीक्षाकर्तीनं काही उपयोग होतो का पुढे जाऊन? होत नाही. आणि मग ते त्या नावाच्या व्यक्तीच्या नावाने खडे फोडत राहतात आयुष्यभर, कारण त्यांच्या आयुष्याचं नुकसान झालेलं असतं. एक पथ्य पाळावं, कोणाचाही गुरुभाव कधीही बदलू नये. अनेक प्रकारचे अनेक पंथांचे लोक माझ्याकडे येतात, मी त्यांचा गुरुभाव बदलत नाही, त्यांच्या पंथाचं तत्त्वज्ञान बदलून माझं तत्त्वज्ञान त्यांच्या मागे कधी लावत नाही. सुदैवाने अनेक पंथांचा, अनेक वेगवेगळ्या ठिकाणचा माझा अभ्यास झालेला आहे, त्यामुळे त्यांना ते आले तर मी त्यांच्या भाषेत समजावून सांगतो. मी माझ्या भाषेत माझ्या गुरुचं ज्ञान त्यांना सांगत बसत नाही, मी नावसुद्धा घेत नाही माझ्या गुरूंचं. हे पथ्य पाळणं आवश्यक आहे. प्रत्येक गुरूंनी सुद्धा हे पथ्य पाळणं आवश्यक आहे. गुरूंनाही शिकण्याची आज गरज आलेली आहे दुर्दैवाने. मी रामाचा भक्त आहे, मी सगळ्यांना रामाचीच पूजा सांगतो. मी कृष्णाचा भक्त आहे, मी येईल जाईल त्याला कृष्णाचीच पूजा सांगतो, कारण मला ती श्रेष्ठ आहे. अरे पण समोरच्याचं काय हे आहे, त्याची काय अवस्था आहे, त्याचा पिंड कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा पूर्वाभ्यास कोणत्या प्रकारचा आहे, हे सगळं माहिती आहे का तुम्हाला? हे माहिती नसेल तर केवळ तुमचा गुरुडम वाजवण्यासाठी तुम्ही कोणाला दीक्षा देता हे योग्य आहे का? त्याचे परिणाम तुम्हालाही भोगावे लागतील हे तुम्हाला समजतं का? मी अतिशय या बाबतीत सिरियस आहे. मी असा कोणालाही गैरउपदेश कधीही करणार नाही, कारण मला त्याचे परिणाम माहिती आहेत. असे परिणाम झालेली माणसं मी बघितलेली आहेत आणि त्यांच्यापासून मी शिकतो आहे. मी जन्मभर विद्यार्थी आहे. मी जन्मभर विद्यार्थी राहणंच मला अधिक पसंत आहे, कारण मला नवनवीन शिकण्याची इच्छा उत्पन्न होते, नवीन शिकायला मिळतं. आणि माझं जे काही अभ्यासत्व आहे हे कायम राहतं. मी कायम खालच्याच दर्जात राहतो. मी वरच्या दर्जाला जाऊन खाली पण हा असं करत नाही. तेव्हा हे तुम्ही शिका. हे पथ्य सगळं जर तुम्ही पाळलं तर तुमच्या मंत्रांचा, तुमच्या जपाचा, तुमच्या कार्याचा तुम्हाला उपयोग होईल. दगडावर पाणी घालत बसण्यात काही अर्थ नाही. हे आज तर तुम्हाला उमजलं म्हणजे पुढचं आयुष्य का वाया घालवता? इतके वर्ष वाया गेली, ठीक आहे, ती पूर्ण वाया गेली असंही मी म्हणणार नाही. तुमच्या मनातली इच्छा त्या गोष्टींनी शिल्लक राहिलेली आहे. परंतु आज उद्या जाऊन तुम्हाला जर निराशा आली तर या निराशेला तुम्ही तोंड कसं द्याल याची मला चिंता आहे. मी असे लोक बघितले आहेत. मला स्वतःला मी सुरू करण्यापासून गुरु मिळायला 18-19 वर्ष लागली. इतकी वर्ष मला वाट पाहावी लागली. तितिक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे या मार्गामध्ये. तितिक्षा तुम्हाला आलीच पाहिजे, कष्ट तुम्हाला आलेच पाहिजे. सगळं काही गुरु म्हणजे तुमच्या वाट्याला सगळं सुख आणणार नाही असं नाही. तुमची तो वेळोवेळी परीक्षा घेत राहील, तुम्हाला अडचणीत आणेल आणि ही अडचणीतून तुम्हाला स्वतःला सुटायचं आहे. आणि तुमची जर तुमच्या गुरुवर तितकीच निष्ठा असेल, गुरुभाव तुमचा असेल, तर त्या प्रत्येकातून तुम्ही आपोआप बाहेर पडाल, कारण ती निष्ठा तुम्हाला बाहेर पडत असते, तुम्ही पाडत नाही. हे लक्षात ठेवा. आणि या प्रकारे विचार करा. उपासना करायची असेल तर काय काय करावं लागेल, काय करावं लागेल, कशा प्रकारे करावं लागेल, त्याची काय मोडस ऑपरेंडी असेल, हे सगळं लक्षात ठेवा. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी माझा हा सगळा प्रपंच चाललेला आहे. मला तुमच्यापासून एक कपकीर्दसुद्धा नको आहे. मला तुम्ही उपासनेला लागलेलं पाहायचं आहे, तुम्ही उपासनात भिडलेलं मला पाहायचं आहे. तो एक आनंद जो काही लगेच येतो असं नाही आहे, तो अनेक वर्ष लागतील तुम्हाला तो आनंद मिळण्यासाठी, परंतु तो तुम्हाला सच्चित आनंदाकडे घेऊन जाईल आणि अत्यंत आनंदी, सुखी, समाधानी असे तुम्ही राहाल, पैशाने नसलात तरीही. हे लक्षात ठेवा. पुन्हा भेटू. काही प्रश्न असतील तर पुन्हा विचारा. मला उत्तर देणं शक्य असेल तर मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. नमस्कार.